भगवान शंकराच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत, अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ भगवान शंकराला बेलाचं पत्र का आवडतं? उदाहरणार्थ भगवान शंकराला रुद्राक्ष का आवडतो? उदाहरणार्थ भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नंदीचं वास्तव्य का आहे का नाही प्रश्न? उत्तर आहेत का नाही त्याची? माहीत असेल तर मग मला पुढे चाला, नाही तर मग सांगायला. माहिती का? नाही. मग आज आपण पहिल्यांदा जी परम पवित्र कथा आहे बेलाच्या पत्राची ती थोडी स्मरणात आणू. शिव महापुराण कथेमध्ये बेलाच्या झाडाचं, बेलाच्या पत्राचं, बेलाच्या फळाचं काय महात्म्य आहे त्याचं थोडकं चिंतन आपल्या पुढे मांडतो. बेलपत्र, तशा त्या बेलपत्राच्या अनेक आख्यायिका स्कंद पुराणामध्ये, शिव महापुराणामध्ये आलेल्या आहेत. त्यापैकी एक कथा आपल्या पुढे आज मांडतो. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषाच्या अंगावर झोपलेले आहेत. लक्ष्मी माता त्यांची पाय दाबते आणि दोघांमध्ये संवाद चालू आहेत. देवा, एक प्रश्न आहे, विचारू का? म्हटले लक्ष्मी विचार ना. एक काय, तू कोणताही प्रश्न विचार, किती विचार, मी सांगतो तुला. म्हटले देवा, माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला या जगतामध्ये सर्वात प्रिय वस्तू कोणती? आवडणारी वस्तू कोणती? तुम्हाला काय आवडतं? मग भगवान विष्णूने सांगितलं, लक्ष्मी, या जगात मला सर्वात आवडणारी वस्तू जर कोणती असेल तर ते माझे भगवत भक्त आहेत. कोण? म्हटले मग 2 नंबरला? म्हटले माझे देव. म्हटले तुमचा देव कोणता? म्हटले महादेव. देवों का देव महादेव. कारण कालपर्वाप्रमाणे होऊन गेलं, भगवान शंकर महादेवाचं भजन करतात, महादेव भगवान शंकराचं भजन करतात. हे एकमेकाचे हे भक्तच आहेत. मग ज्या वेळेला भगवान विष्णूचा देव भगवान शंकर कळाल्यानंतर त्या लक्ष्मी मातेला थोडं वाईट वाटलं. देवा, माझे तुम्ही देव आणि तुमचाही जो देव आहेत भगवान शंकर, त्याचं पूजन, याजन, भक्ती माझ्याकडून घडली नाही. म्हटले लक्ष्मी, त्याची करायची गरज पण नाही. म्हटले का? कारण तो आणि मी सारखाच आहेत, एकच आहेत. आमचे महाराज वर्णन करतात, हरिहरा भेद, हरिहरा भेद नाही नका करू वाद. काय भेद म्हणते? अरे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद तर नाहीच नाही. आमच्या नावात सुद्धा भेद नाही. फक्त एक वेलांटीची आड, उजवे वाम भाग. पुढे काय? एक वेलांटीची आड. हरी आणि हर या 2 अक्षरांमध्ये काय फरक आहेत? एकाला वेलांटी आहेत आणि एकाला वेलांटी नाही. हे 2 एकच आहेत. म्हटले लक्ष्मी, माझं पूजन केलं काय, माझी भक्ती केली काय आणि भगवान शंकराची केली काय, एकच आहे. म्हटले देवा, पण माझ्या मनामध्ये खंतच आहे. म्हटले एक काम कर, तू खुशाल महादेवाचं भजन कर, पूजन कर. आणि मग लक्ष्मी माता भगवान शंकराचं पूजन करायला लागली. काय केलं? पिंड तयार करायची महादेवाची आणि तळ्यामधले, समुद्रामधले कमळ रोज तोडून आणायची आणि भगवान शंकराला नामस्मरण करता करता पाहायची. रोज नित्यनेम चालला. कोणाचा? कोणाचा? लक्ष्मी मातेचा. रोज नित्यनेम चालला, रोज नित्यनेम चालला. पण एक दिवस भगवान शंकराने विचार केला का लक्ष्मी मातेची एक दिवस परीक्षाच बघावी. म्हणून त्या लक्ष्मी मातेना रोज 108 कमळ तोडून आणावे आणि भगवान महादेवाच्या पिंडीवर व्हावे.
रोज ती कमळाची फुलं आणायची आणि भगवान महादेवाच्या पिंडीवर व्हायची. पण एक दिवस असा झाला, फुलं वाहता वाहता 2 कमळाचे फुलं कमी पडले. आता काय करायचं? आपला तर नित्यनेम तुटतोय. 108 म्हणजे 108 फुलं रोज वाहणारी लक्ष्मी माता विचार करते, आज 2 फुलं कमी पडतायत. आणि मग त्या शिव महापुराण कथेमध्ये असा उल्लेख आला का त्या लक्ष्मी मातेनं इकडला तिकडला विचार न करता डोळे झाकले तर एक दिवस भगवान विष्णूच तिला तिच्या स्वरूपाचं वर्णन सांगत होते, लक्ष्मी तुझ्या एवढं सौंदर्यवान कोणी नाही, सौंदर्याचं सरोवर आहे तू, तुझे वृक्षस्थल हे कमळ आहेत. आणि मग तिच्या स्मरणात आलं आणि मग तिनं मागचा पुढचा विचार न करता आपले वक्षस्थळ काढले आणि भगवान महादेवाच्या पिंडीवरती वाहणार. तेवढ्यामध्ये भगवान महादेव प्रगट झाले. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्यावर प्रसन्न आहेत, तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहेत. आणि खरं सांगू का, भगवान विष्णू आणि मी एकच आहे. माझी भक्ती केली काय आणि भगवान शंकराची भगवान विष्णूची भक्ती केली काय एकच आहे. आणि मग तिथं जे रक्ताचे थेंब पडले असं वर्णन केलं जातं का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी थेंब पडले त्या ठिकाणी एका झाडाची निर्मिती झाली आणि ते झाड म्हणजे बेलाचे. आणि मग तेव्हापासून भगवान शंकराने जो कोणी मला बेलपत्र वाहील आणि त्या बेलाला चंदनाचं गंध लावून जो कोणी बेल वाहील ना, त्याच्या एवढी पवित्र पूजा कधीच होणार नाही. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभते रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात शोभते रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात शोभते रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात शोभते रुद्राक्षाच्या माळा. पायात नूपुर छान, पायात नूपुर छान 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 आवडते बेलाचे पान, पान 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 आवडते बेलाचे पान. आणि मग तेव्हापासून त्या लक्ष्मी मातेवर प्रसन्न होऊन माझ्याकरता एवढा बली त्याग केला. आणि तेव्हापासून भगवान शंकराला ते बेलपत्र अतिशय प्रिय आहेत. आणि स्कंद पुराणामध्ये आणखी एक कथा आहे. स्कंद पुराणामध्ये एक दिवस गंगा माता आणि लक्ष्मी माता भगवान शंकराकडे जातात. याच बेलपत्राची कथा बरं का. भगवान शंकराकडे गेल्यानंतर गंगा माता म्हणते, देवा महादेवा मी तर पवित्र आहेच आहे, पण आणखी माझ्या परीनं या जगताला जास्तीत जास्त पवित्र करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये कशाने येईल. आणि मग महादेव सांगतात, गंगा आणखी जर दुधामध्ये जशी साखर टाकल्यानंतर पहिलं दूध गोड, पाये पा दूध पवित्र आणि गोड, पाये पा दूध पवित्र आणि गोड, म्हणजे दूध हे पवित्र आणि गोडच आहेत, पण साखर टाकल्यावर आणखी गोडी वाढते ना. तसं गंगे तू पवित्रच आहे, पण आणखी पवित्रता जर आणायची असेल, ज्या वेळेला गंगेचं पाणी
आणि गोमातेचं मूत्र म्हणजे गोमूत्र ज्या वेळेला एकत्र करून शिंपडलं जाईल, प्राशन केलं जाईल, त्याच्या एवढं या जगतामध्ये पवित्र वस्तूच नाही. या जगतातली सर्वात पवित्र वस्तू कोणती? गंगाजल आणि गोमूत्र. अतिशय पवित्र, याच्यापेक्षा पवित्र काहीच नाही. लक्ष्मी मातेने विचारलं, देवा मला पण काहीतरी द्या उपदेश, मला पण काहीतरी जगताचं कल्याण. म्हटले, लक्ष्मी तू तर जगताच्या कल्याणाकरताच आहेत. लक्ष्मी म्हणजे काय? कोणाला नकोय, कोणाला सुख नकोय, कोणाला धन नकोय, प्रत्येकाला हवं. पण देवा आणखी पण जसं गंगे मातेला अधिकाधिक दिलं ना, तसं मलाही काहीतरी वरदान द्या. भगवान शंकर म्हटले, लक्ष्मी तू जर वास्तव्य शेणामध्ये, आणि मग त्या लक्ष्मीला स्कंद पुराणामध्ये शेणामध्ये वास्तव्य दिलं गायीच्या, तेव्हापासून गायीचं गोमूत्र आणि शेण पवित्र झालं. पण भगवान शंकराने दोघांनाही पवित्रता दिली, अतिपवित्रता दिली. पण भगवान शंकराच्या बाजूला बसलेली ही पार्वती माता म्हटली, देवा नुसतं लोकांनाच वाटत फिरता, नुसतं लोकांनाच वाटत फिरता, माझं काय? आणि तेवढ्यामध्ये गोमाता प्रकट झाली. म्हटली, आता राहिलं काय? काय करणार? तुझ्या करता काय? तू तर पवित्रच आहे. म्हटले, नाही, माझ्या करता काहीतरी सांग. आणि मग आपल्या जवळ त्याग करणारी वस्तू गोमातेनं काय केलं? वात्सल्य भाव प्रगट केला. गोमाता पळत पळत आली आणि त्या स्कंद पुराणामध्ये अशी कथा आहे, त्या पार्वती मातेला चाटलं. काय केलं? पार्वती मातेला चाटलं. आणि त्या पार्वती मातेला आलेला घाम ज्या वेळेला त्या गोमातेनं चाटला, त्यावेळेला घाम आणि गोमातेची लाळ एकत्र ज्या वेळेला पोटामध्ये गेलं आणि ज्या वेळेला शेणाच्या रूपामध्ये, मूत्राच्या रूपामध्ये ते पृथ्वी तलावरती पडलं, त्यावेळेला त्या ठिकाणी बेलपत्राचं झाड तयार झालं. असं स्कंद पुराणामध्ये माझ्या वाचनात आलं. अशा बेलपत्राच्या 2 कथा आपल्याला शिव महापुराण कथेमध्ये आणि स्कंद पुराणामध्ये आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. म्हणून भगवान शंकर म्हणतात का पार्वती, भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी, या जगतामध्ये महादेवाला जर सर्वात आवडणारी वस्तू जर कोणती असेल तर ते बेलपत्र आहेत. हे त्यागाचं प्रतीक आहे. देवाला सफरचंद नको, देवाला केळी नको, देवाला फळं नको, पण देवाला तुम्ही फक्त एक बेलपत्र चंदनाचं बोट लावून द्या. नसेल चंदन तर पाणी द्या. आपल्या जीवनाची सार्थकता, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अतिशय पवित्र असलेलं बेलाचं पत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. तेव्हापासून झालं. विठ्ठलाला तुळशी माळा, गणपतीला दूर्वा. विठ्ठलाला तुळशी माळा, गणपतीला दूर्वा. महादेवाच्या पिंडीवरी गेल चोबे हिरवा. विठ्ठलाला तुळशी माळा, गणपतीला दूर्वा. विठ्ठलाला तुळशी माळा, गणपतीला दूर्वा. महादेवाच्या पिंडीवरी गेल चोबे हिरवा. आता 2 नंबरची कथा येते रुद्राक्ष.